प्रेक्षकांनो, मालिका खूपच सुंदर वळणावरती आता चाललेली आहे. मुळातच आतापर्यंत आपण इकडे पाहिलेलं आहे की आता प्रियाने घाणेरडा कट रचत आता मात्र अर्जुनला अडकवलेलं आहे, ते म्हणजे आता जेलमध्ये. पण जेलमध्ये असलेल्या अर्जुनला सोडवण्यासाठी स्वतः शांता तर येणार. आपल्याला सगळ्यांना शांता गेली असं जो काही बनाव रचण्यात आलाय, पण हा सगळा बनाव रविराजांनी मात्र आता अशा पद्धतीने रचलेला आहे की त्याच्यामध्ये प्रिया तर अडकले, पण आता इकडे शांताने सगळ्यांच्या समोर येत जे काही महाभयंकर खुलासे केलेत, ते खुलासे कदाचित प्रेक्षकांना सुद्धा आता माहिती नाहीयेत. प्रेक्षकांनो, आपल्याला सुद्धा हे खुलासे अजिबात माहिती नाहीयेत, जे खुलासे समोर येऊन शांता आता करणार आहे. आणि एका झटक्यात आतापर्यंत फक्त अश्विनचे डोळे जे काही उघडायचे राहिलेले आहेत, ते उघडण्याचं काम आता शांता करणार आहे. शांता असं जिवंत कशी राहिली, किंवा आता आपल्यासमोर तर शांताचं सगळं सगळं झालेलं आहे आणि शांता या सगळ्यामध्ये गेले असं आपल्याला जरी वाटत असलं, तरी सुद्धा शांताला जिवंत ठेवण्यामागे रविराजांनी काय कारस्थान केलं होतं आणि हे सगळं रविराजांनी कसं आणि काय केलं, सगळं सगळं सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहूया. आणि त्यानंतर प्रिया जे काही 3:13 वाजले ते सुद्धा पाहूया. या सगळ्यामध्ये प्रिया आता कशा पद्धतीने अडकली गेले आणि स्वतःच्या जाळ्यामध्ये ती आता कशी पडकलेली आहे, सगळं सगळं सविस्तरपणे. इकडे आता अर्जुनला सोडवण्यासाठी जी आपल्याला धडपड करता येईल ती सगळी धडपड सगळेजण करत आहेत. पण आता त्याच वेळेला रविराजांना ही सिच्युएशन ज्या वेळेला समजले, ते पोलीस स्टेशनला जाऊन आले. रविराज मात्र पोलीस स्टेशनला जाऊन आल्यावरती त्यांनी आता जरी आपल्याला दाखवलं नसलं, तरी त्यांना अशी काहीतरी माहिती अर्जुनने आता इकडे सांगितलेली आहे की ज्या माहितीच्या मुळे आता रविराज थोडे शांत झालेत आणि ते आता घरच्यांना थोडं शांत करण्याचा प्रयत्न करतायत. रविराज आता इकडे प्रतापला सांगतायत, तू हे बघ, जे काही आहे ना ते सगळं सगळं मी तुला आतमध्ये गेल्यावरती सांगेन, पण तोपर्यंत तू आता पॅनिक होऊ नको. अर्जुनने मला काही मेसेज दिलेले आहेत, पण तोपर्यंत तुम्ही जर का पॅनिक झालात तर अर्जुनने हे सगळं जे काही केलंय ना, त्याचा काही अर्थ राहणार नाहीये आणि ही गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे. आणि त्यावरती चैतन्य सांगतो, हो काका, काही झालं तरी सुद्धा अर्जुन हे सगळं करतोय ना, ते आता आपण सगळ्यांनी करूया, म्हणजे त्याला सपोर्ट करूया. यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतोय तो म्हणजे अश्विन, अरे चैतन्य, पण दादाला या सगळ्यामध्ये कुणी अडकवलंय, कोण आहे जे या सगळ्यामध्ये दादाला आता मात्र याच्यातून बाहेर पडू देत नाहीये. त्यावरती चैतन्य सांगतोय, खरं सांगू का, तर आता तुला विश्वास बसणार नाहीये, पण या शांताला मारण्याचं काम आता आपल्याच घरातल्या व्यक्तीने केलंय. असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे लगेचच तो सांगायला लागतो, काय बोलताय तुम्ही? यावरती तो सांगतो, हो, कोण आपल्या घरातलं? सांगतो, वेळ आली की तुला कळेल, पण आता या सगळ्यामध्ये तुला जर का अर्जुनला सोडवायचं असेल तर त्याची साथ देणं गरजेचं आहे. यावरती अश्विन म्हणतो, दादासाठी जे काही करता येईल ना, ते सगळं सगळं करण्यासाठी मी तयार आहे, तू फक्त मला सांग. पण चैतन्य, हे जे काही बोललास ना की दादाला अडकवण्याचा प्रयत्न कुणी केलाय, हे मला पटत नाहीये. त्यावरती आता इकडे रविराज म्हणतात, हे बघ अश्विन, तो बरोबर बोलतोय. आता ती व्यक्ती कोण आहे, काय आहे, हे आम्हाला सुद्धा माहित नाहीये, पण तू काळजी करू नकोस, अर्जुन निर्दोष आहे आणि हे करण्यासाठी आम्हाला तुझी मदत लागेल. त्यावरती मग आता इकडे अश्विन सांगायला लागतो, माझी मदत? माझी जी काही मदत आता तुम्हाला लागेल ती सगळी सगळी करण्यासाठी मग आता म्हणजे मी सगळं सगळं तयार आहे, असं म्हणत आता अश्विनने हे केल्यावरती रविराज सांगतात, एकच काम करायचं आहे. आणि रविराज त्याला आता महत्वाची गोष्ट सांगतात. बरं, तो प्रिया आता वकिलांकडे आलेली आहे आणि त्यानंतर ती सांगायला लागते, खरं तर तुम्ही माझं आता सत्य इकडे महिपत शिकरेला सांगून चांगलं नाही केलं. त्यावरती तो सांगायला लागतो, हे बघा मॅडम, त्यांनी माझ्या गळ्यावरती सुरा ठेवला होता, मग काय मी माझा जीव द्यायचा का? यावरती प्रिया म्हणते, ते पण ठीक आहे, पण आता तुम्ही माझं एक काम करा, मागच्या वेळेला तुम्ही माझे पैसे तर घेतलेत, पण काम नाही केलं. मग आता ते पैसे ते सांगतात, हे बघा, मी अशी घेतलेली फी एकदा परत करू शकत नाहीये. यावरती ती म्हणते, पण तुम्ही काम तर केलेलं नाहीयेत ना, मग आता तुम्हाला ती फी द्यायलाच पाहिजे, नाहीतर तुम्ही माझं दुसरं काम करा. यावरती ते म्हणतात, ठीक आहे, पण आता तुम्ही काही इल्लीगल काम वगैरे मला सांगू नका, कारण ही इल्लीगल कामं करून मला आता या सगळ्यात अडकायचं. यावरती ती सांगते, नाही, इल्लीगल काम तर तुम्हाला मी आता काही सांगणारच नाहीये, जे काही काम आहे ना ते सगळं सगळं काम आता लीगलच असणार आहे. बरं, आता हे सगळं असताना हे लीगल काम आता काय करायचंय तुम्हाला माहितीये? तुम्हाला आता मात्र त्या शांताची केस घ्यायची आहे. यावरती ते म्हणतात, शांता? कोण शांता? आणि त्यावरती ती सांगायला लागते, शांता म्हणजे या सगळ्यामध्ये ती बाई जिचा आता अर्जुन सुभेदार यांच्या हातून खून झालाय. त्यावरती मग ते सांगायला लागतात, मला कळतच नाहीये
म्हणजे तुम्ही त्या महिपत आणि नागराज यांना सोडवण्याची ॲक्टिंग करायला सांगितलीत आणि त्यानंतर मग आता तुम्ही मला सांगताय की अर्जुन सुभेदारच्या विरुद्ध केस लढायचं. म्हणजे आता तुमचं मला काहीच कळत नाहीये. तुम्ही या सगळ्यामध्ये म्हणजे नक्की कुणाच्या बाजूने आहात किंवा आता नक्की काय आहे? घरच्यांच्यासाठी सुद्धा काही करायचं नाहीये तुम्हाला आणि बाहेरच्या गुंडांच्या सोबत सुद्धा तुमचं आता वैर आहे. म्हणजे तुमचं चाललंय तरी काय मॅडम? यावरती ती सांगते, "तुम्हाला पैसे मिळाले ना, त्याच्याशी मतलब ठेवा. माझं काय चाललंय, मी काय करते किंवा मी या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने मला स्वतःला हँडल करते, याच्याशी तुम्हाला काही पडलंय असं मला वाटत नाहीये. फक्त माझे पैसे घेतलेत तर अर्जुनच्या विरोधातली केस घ्या." यावरती मग आता ती सांगायला लागते, "हे बघा, अर्जुनच्या बाजूला जे वकील असतील ना, त्यांना सुद्धा मीच खरेदी करणार आहे. म्हणजे अर्जुनची केस कोण लढेल? फार फार तर तो चैतन्य. चैतन्य किंवा आता दुसरा कोणीतरी आलतू-फालतू वकील. चैतन्याला खरेदी करणं सोपं नाहीये. हां, पण चैतन्याला हरवणं तुम्हाला सोपं आहे. काय बोलताय?" आता कुठेतरी ते वकील पैसे घेऊन असल्यामुळे आता इकडे अडकलेले आहेत आणि पैशाच्या या लालचेपोटी किंवा आता प्रियाचं भांड फोडण्याच्या पोटी म्हणा, ते आता या सगळ्यामध्ये प्रियाला एक्सपोज करण्यासाठी म्हणा, तिच्या बाजूने असल्याचं नाटक करतायत आणि त्यानंतर त्यानंतर मग आता खऱ्या अर्थाने प्रियाने खरं तर खूपच दुश्मन आता आपले ओढवून घेतलेले आहेत आणि हे त्यावरती आता ते म्हणतात, "ठीक आहे." बरं हे सगळं चालू असताना इकडे आता सचिनला एक्सपोज करण्यासाठी अस्मिता मात्र आता इकडे खूप मोठं प्लॅनिंग करत आहे. अस्मिताने या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे सचिनला सांगितलेलं आहे, ते म्हणजे की "सचिन, तू आता ज्या कंपनीमध्ये जॉब करतोस ना, तिकडे आता एक दिवस मला त्याचं नाव वगैरे सगळं सांग. म्हणजे कसं आहे, घरच्यांना मी आता पद्धतशीररित्या सांगू शकेन, की तू कुठे जॉब करतोस, तू काय करतोस. म्हणजे कसं आहे त्यांच्या मनामध्ये तुझ्याविषयी जी काही अडी आहे ना, ती आता अडी दूर होईल." असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे तो सांगायला लागतो, की "हे बघ अस्मी, तुला काय करायचंय? तुला माझ्यावरती संशय वाटतोय का? म्हणजे आता मी खरंच जॉब करतोय किंवा नाही करतोय असं वाटत असेल तर बोल." यावरती मग आता ती सांगायला लागते, "अजिबात नाही. मला का संशय वाटेल? मला खरंच काही संशय वाटत नाहीये. म्हणजे आता खरं सांगायचं तर आता म्हणजे माझा तुझ्यावरती किती विश्वास आहे तुला माहिती आहे ना. पण घरच्यांसाठी, घरच्यांनी जर का या सगळ्यामध्ये तुला आता विचारलं उद्या, की काही झालं तरी सुद्धा तू कुठे जॉब करतोस तर सांगता आलं पाहिजे." आता इकडे त्यावेळेला त्याची जी तपप उडालेली आहे, ती आता अस्मिता पाहते आणि अस्मिताच्या लक्षात आलेलं आहे, काहीतरी गडबड आहे. म्हणजे हा कुठे जॉब-बिब काही करत नाहीये. मुळातच हा जर का जॉब करत असता, तर आता याने मला आता स्पष्टपणे सांगितलं असतं. पण तसं काहीच नाहीये आणि त्यानंतर मग आता तो सांगतो एका कंपनीचं नाव रँडमली सांगून टाकतो. ज्यावेळेला तो आता कंपनीचं नाव सांगतोय आणि त्यानंतर मग आता अस्मिता सांगायला लागते, "ठीक आहे, म्हणजे घरच्यांनी विचारलं तर कदाचित मी सांगू शकेन." बरं हे सगळं चालू असतं. महिपत आणि नागराज या दोघांना सुद्धा आता अर्जुनला जेलमध्ये टाकल्याची बातमी आता समजलेली आहे. ज्यावेळेला महिपत आणि नागराज या दोघांना ही बातमी समजले, त्यावेळेला आता इकडे सांगायला लागतोय तो म्हणजे महिपत, "म्हणजे मला खरंच काही कळत नाहीये, की ही प्रिया आता इतकं सगळं करू शकते. म्हणजे मला विश्वासच बसत नाहीये, की हिने आता बघ ना, जी गोष्ट आपल्याला जमली नाही, ती गोष्ट हिने केलेली आहे. नाही, नाही, हे काहीतरी वेगळं मटेरियल आहे किंवा आता याचं काहीतरी करायलाच पाहिजे. म्हणजे ही जर का आज अर्जुन सुभेदारला जेलमध्ये पाठवू शकते ना, तर हिचा कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्समध्ये बदलून आपण आता इथेच पडून राहू. तुला कळतंय?" यावरती महिपत सांगायला लागतो, "नाही, नागराज शेठ, हे आता सगळं आपल्यासाठी पथ्यावरती पडतंय. तुम्हाला आता कळतंय का? म्हणजे जर का अर्जुन सुभेदार इथे राहिला ना, तर आता त्याची बायको बाहेर बिझी राहील. बायको बाहेर बिझी राहिल्यावरती मग मात्र आपल्याला इकडे म्हणजे आपण जे काही जेलच्या बाहेर पडण्याचं प्लॅनिंग करतोय, त्या सगळ्यामध्ये कोणीही अडकाठी आणूच शकणार नाहीये. कळतंय का तुम्हाला?" आणि मग याच कारणासाठी आता इकडे अर्जुन सुभेदार जेलमध्ये असणं गरजेचं आहे आणि दोघं जण खुश आहेत. पण त्यांना माहीत नाही हा अर्जुनचा प्लॅन आहे. बरं इकडे ला भेटायला सायली आलेली आहे आणि सायली आता सांगायला लागते, "अर्जुन सर, अहो या सगळ्यामध्ये आता तुम्ही किती दिवस असं आतमध्ये अडकून पडणार? आपल्याला बाहेर पडण्या" आणि त्यावरती मग आता अर्जुन आणि सायली यांचा प्लॅन नक्की काय आहे हे आपल्याला दाखवलं जातं. अर्जुन सांगायला लागतो, "मी खरं तर रविराज सिनियरला आपल्याच प्लॅनमध्ये सामील करून घेतलंय आणि मी त्याला सांगितलेलं आहे, की नक्की आता पुढे काय करायचं आहे ते. त्यामुळे रविराज काका म्हणजे सिनियर आपली मदत 100% करणार आहे आणि तू चिंता करू नकोस. मला 2 दिवसाच्या आत इथून सोडवायला येतील. मुळातच मी आता पोलिस स्टेशनला राहून काहीही म्हणजे मी खरं तर कामच करतोय. या पोलिस स्टेशनला राहून आता
मी सत्य शोधण्याचा जो काही प्रयत्न करतोय ना, तो प्रयत्न आता मात्र काहीही झालं तरी सुद्धा बाहेर कुणाला नाही कळायला पाहिजे. कारण मुळातच या सगळ्यामध्ये आपल्याला काहीही झालं तरी सुद्धा आता सत्य शोधून काढण्यासाठी हे इथले पुरावे शोधून काढणं गरजेचं आहे. सगळ्यात मोठी गोष्ट आता ही आहे की सत्य कोणाला समजायला नको. मग फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं की इकडे अर्जुन आणि सायली यांना ज्यावेळेला समजलेलं आहे की आता म्हणजे हिच्या जीवाला धोका आहे, त्यावेळेला धोका असल्या कारणाने या दोघांनी त्यांची आता ऑलरेडी भेट घेतली. त्यांची भेट घेऊन मग आता या दोघांनी तिला आता तिच्या जीवाचा असलेला धोका सांगितलाय आणि मुळातच तुमची आता जमीन काही गेलेली नाहीये. हा सगळा प्रियाचा बनाव आहे. तिने आता खोटी नोटीस लावून तुम्हाला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रकार केलाय हे सांगताच ती सांगते, पण हे का? त्यावरती अर्जुन सांगतो की तुमच्या जीवाला धोका आहे, ती तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करते, तिचा डाव मला समजलाय आणि त्यासाठी तुम्ही सुद्धा एक वार केल्यावरती मेल्याची ऍक्टिंग करायची आहे. मुळातच या सगळ्यामध्ये तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, पण फक्त प्रियासोबत ऍक्टिंगच करायची आहे. आणि असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते, काय बोलताय तुम्ही? यावरती आता इकडे सांगायला लागते ते म्हणजे इकडे सायली की तुम्हाला आमच्यावरती विश्वास आहे ना? यावरती ती म्हणते, हो विश्वास तर आहे, पण तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये खूप भीती वाटत आहे. असं म्हटल्यावरती अर्जुन सायली तिला विश्वासात घेतात. विश्वासात घेऊन आता सगळं सत्य तिला व्यवस्थित समजावून सांगतात आणि इथूनच खरा प्लॅन होतो आणि इथून पुढचा प्लॅन आता रविराजांच्या समोर रविराज समोर आता हा प्लॅन वर्कआउट होतो. म्हणजे रविराज या प्लॅनचे आता पुढचे मास्टर माइंड असतात. रविराजच या सगळ्यामध्ये आता इकडे खऱ्या अर्थाने पुढचं काम करणार असतात. मग त्या आता इकडे अर्जुन जेलमध्ये असल्या कारणाने घाबरलेली प्रतिमा, कल्पना ह्या सगळ्या जणी एकत्र आल्यात. एकत्र येऊन आता त्यांनी आता बरोबर रीतीने दोघी जणी सोबत असताना मात्र आता प्रिया त्यांची नाटक करत आहे. प्रिया त्यांच्यासमोर नाटक करते की मी किती चांगली, मी कशी हे, आणि त्यावरती आता इकडे कल्पना चिडते आणि तू अजिबात नाटक करू नकोस, आम्हाला तुझ्यावरती विश्वास नाहीये. तितक्यात अश्विन आलाय आणि थांब तन्वी असं म्हणायला लागलाय. यावरती तन्वी खोटारडी, आतापर्यंत तू इतकी कारस्थानं केलीस, पण तुझ्यावरती मी प्रत्येकच वेळेला विश्वास ठेवत गेलो, पण आज तुझ्यावरचा विश्वास ढळलाय. त्यावरती कल्पना सांगते, काय झालं? अर्जुनला सोडवून. आणि त्यावरती सायली आता अर्जुनला सोडवून कल्पनाच्या समोर ज्या वेळेला उभं करते, त्यावेळेला खऱ्या अर्थाने कल्पनाला तर आता इतकं आनंद झालाय, ती आता रडकुंडीला येता येता थांबले. सायली सायली अर्जुनला सोडवून तू आणलंस का? आणि प्रियाचे धाबे दणाणलेले आहेत. प्रिया या सगळ्यामध्ये पुरती गोंधळून गेलेली आहे आणि प्रिया आता बरोबर रीतीने अडकलेली आहे. प्रियाला कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये आपण आता काय नक्की करून बसलोय. असं म्हणत प्रिया पुरती अडकले आणि प्रिया आता मात्र गोंधळलेली आहे. बरं, हे सगळं होत असताना अर्जुन सायली समोर येतात आणि रविराज शांताला घेऊन येतात. रविराज शांताला घेऊन आल्यावरती शांता आता सांगायला लागते, मुळातच मी या सगळ्यामध्ये वाचले आणि ती फक्त या सगळ्यामध्ये या सायली आणि अर्जुन यांच्यामुळे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे शांता या सगळ्यामध्ये इकडे सगळ्यांचं सत्य सांगते आणि प्रियाने हे सगळं केलंय मला मारण्याचा प्रयत्न असं सांगते.